माझं सोडून माझ्या घरात तंटा लावतोय रे. सासऱ्यात दलाल आहे का काय एजंट आहे? ए, झालं का मोजून? झालं का समाधान? ह्याच्यासाठी आलाय काय? रामभाऊ मोजला आम्ही नीट चांगलं मोजलं, व्यवस्थित मोज. तुमची गरज सुद्धा पडली नाही. आणि मोजून व्यवस्थित कुठ्या ठोकले त्या. लाज वाटते का? खुशाल म्हणताय व्यवस्थित मिटावलं, खांबरावलं. अरे आमचंच बरं रान गावलं, तुम्हाला मिटवा कराय. तुमचं कसं आहे सुभाषराव माहित आहे का? ही काय गुंटा आणि मिटवायचा दुसऱ्याचा तंटा. अरे रामभाऊ ठका तुला. हे बाळ्या, हे बघ इथं चेष्टेचा विषय चालला नाही. मी कुत्र्यासारखं मारेन. राग डोक्यात गेलाय. तुम्हाला राग यायचा काय संबंध? हो का, अण्णांनी व्यवस्थित मोजून दिलंय. गाळा काय तसलं नाही. तुझी मला उद्या सगळ्याची मदत पाहिजे. उद्या लगेच खांबा आणायचं आणि बाउंड्री तयार करायची. ह्याने तिकडे जायचं ना त्याने इकडे ए, यायचं. बाळ्या, बरोबर आहे. अरे आमच्यात वाटणी करणारा खांबरावणारा तुम्ही कोण? अण्णा अण्णाला एक सबल ए बाळ्या, वळीनं उभा करून हाणेना मी. ओ थांबा शांत व्हा, घरी जाऊ आपण. काहीतरी गपलत झाली. घरी कशाला? अरे माझ्या रानात तुम्ही मोजणारा कोण? मी नजरे ओळखतो. मी नजरेचा बाण. माझं रान गेलं. मी अक्षरशः बेकार करीना. बाळासाहेब बाळ्या, मी ढोकायला नाही. तुझ्या मरणाने मेलाय. तुझ्या बायकोला नाव सांगशील? तुम्ही सोडा, तुम्ही सोडा. कशाला आला कुत्रे. तुम्ही कशाला एवढं कालवा करताय पण? गाना माझ्या परस्पर रान वाटाय निघाला, फाट्या काय निघाला, पण खांबरावाय निघाला. तुमचा काय संबंध आहे? अण्णा, बटन वाढव. तुमचा काय संबंध आहे त्या रानात? काय संबंध आहे गाणं त्यांचा? काय संबंध आहे? काय संबंध आहे तिथं? सांगा बरं तुम्ही. आला का माझंच रान आणि माझा संबंध नाही म्हणता? काय हल्ला? कुठं तुमचं रान आहे? कुठं रान आहे तुमचं? सांगा बरं. कुठं रान? अरे हे गणा कुत्र पिसाळले. ही डोक्यावर पडलाय. कुठे रान म्हणतोय? कुत्रे घरी चला. रामभाऊ, कशाला काय तुम्हाला? का माझंच रान आणि गाणं म्हणतो तुमचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध आहे? तुमचा असू द्या. गाव चाला प्रकार 35 एकरी केली. त्यांची हे लावला राजन पाटील खुगी नादच पुरा करेन. नादच पुरा करेन. अहो मी काय अरे, सासऱ्यांच्या समोर कळतं का तुम्हाला? अण्णा आलं ते हा? गैरसमज कसला माणूस आहे गोंधळ घालतोय? अहो काय संबंध त्या गाणं उद्या खामराव व्हायचं. उद्या खामराव व्हायचं. चला, लय झालं यांचं. काय झालं भाऊजी? काय तुमचा नवरा मी पडलाय तिकडं. काय झालं? अहो माझी बरं झालं तुम्ही तर आलाय. तुमचा जावाय कुत्र्यासारखा पिसाळा. पण झाले तरी काय बाळासाहेब? अँब्युलन्सला पटकीने फोन करा. दिसल त्याला लाथा मारतोय, दिसल त्याला चावतोय. मला मारलं, गणाला मारलं. अण्णा फौजी देशाचा निवृत्त, त्याच्या कचऱ्याला हात घातला कुत्र्याने. नवऱ्याने तुमच्या रामभाऊने. बघ तुझ्या नवऱ्याचं करामत. आज अण्णांवर हात टाकण्यापर्यंत त्यांची मजाल गेली. काय करायची त्याची? अण्णा जेव्हा माणूस आहे पद्धत चुकीचे. तुम्ही आंबुलन्स मला वाटलं सकाळ धरणं तुझ्या नवऱ्याला चाललं. एवढं तापट असतील ठीक होतं तिथपर्यंत, पण अण्णांना मारलं म्हणजे? काय नाही करायची बाबा, बाद झालं. मागच्या वेळेस मी धरलेलं नातं आणून तीच बरोबर होतं. तुझा नवरा माया करायच्या लायकीचा नाही. चला येऊ द्या त्यांना, मी बघते आता पुन्हा एकदा. मामी तुम्ही ह्यांचं ऐकू नका अजिबात. अँब्युलन्स बोलवा आणि या कुत्र्याला येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये आता अण्णा कुठे आहेत? येते येऊ दे, तुझ्या नवऱ्याला येऊ दे. आज काय होईल ते फॅसलाच होईल. नाही, आज मी पण इथं राहत नसते. अण्णांना मारलं म्हणजे काय? अण्णांच्या गावात जाऊन जात होता. असं तर जाऊन मी सोडावची तरी नाही बाया, ह्यो माणूस सुधारणार नाही बाया. सुधारणार मला नाही ह्यो माणूस. या गावात राहायचं नाही. नालायक माणूस तरी नाही नाही, अण्णांना मारलं म्हटलं मला पण इथं राहायचं नाहीये. तुम्ही लाड केलाय त्याचा. भर बॅग चलावर. अहो बॅग भरायचं मारून त्या मामी आल्या चोपा झाला. येऊ द्या तरी इथपर्यंत येऊ द्या त्यांनी. अहो बरं झालं सरपंच काका तुम्ही आला. रामभाऊच्या डोक्यावर परिणाम झालाय. तो दिसल त्याला चावतोय. कुत्र चावल्यावर चावतोय नाही. आम्ही तिथे विकास कामं चालली होती. आम्ही दोघांना खड्ड्यात ढकललं. बघा तुमच्या नाही, येड्याच्या बाजारात राहून पुरगी पण माझी इडी होईल. मी नाही बाबा इथं ठेवणार पुरीला घेऊन जाणार. येडा झाला येडा. ए काय माझा दारा जमलाय. जा हाला आपापल्या घरी. बघितलं का माणूस? बघितलं का? तरी आगावी तिकडे हो. ए बळ्या, तू का मला हाणलं पण? नाटकं कसली मला? मग
तिथं अण्णांच्या गाव गणाला मारतोय पाटलाला मारतोय काय कारण आहे ए बाळा पटला कवा मारलं आणि गणाला तू आल्यावर मी हाणला अण्णा अण्णा मी तुम्हाला हात तरी लावला का माझ्या जमिनी मोजणारे तुम्ही कोण का जमीन मोजली उद्या खांब राहणार आहे तुम्ही कोण सांगणार आम्हाला ए, तुम्ही अरे, कोण सांगणार सुभाषराव माझ्या जमिनीत खांब राहणार तुम्ही कोण डोक्यात बुक्कीत घालीन. डबल बुके टाकले साधं काय ते सांगा की नक्की झालं काय म्हणजे त्याने? जमीन इकाय निघाला नालायक माणसा अरे काळ्याला इकाय निघाला अरे अख्खं गाव विरुद्ध रामभाऊ बघा अण्णा सगळे माणूस सगळं डोक्यावर पडलाय यो मध्ये याला येराड्याने टाकू पण मला सांगा कुणी येरवड्याला गेलो ना सगळे येडे मी नीट करीन पण तुम्हाला तुमच्या गावातल्या येड्यांना नीट करणं अवघड आहे. मला काय थांबलंय. कोणी सांगितलं जमीन कायची तुमची म्हणून कोणाची काय काढली कोणी काढली कोणाची काढली कायला मनाचाच कारभार ह्या माणसाचा चाललाय सुभाषराव मनाचा कारभार नाही तोंडावर एकाची नाही तर काही करू शकतं हो गणा मगाशी मी त्याला फोन केला तर काय म्हणतोय रान मोजतोय अण्णालाय रानात नेलंय रान मोजाय अरे 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 रान मोज रानमोज आहे आपण बा मग मदत करा नको दुसऱ्याला बाळकांचं रानमोज होतो मी मनी वशीची स्वप्नी दिशा असं आलंय तुमचं तुम्हाला कोणाची वाटली जमीन नाही अरे 5 एकर करून ह्यो माणूस मेंटल झाला अक्षरशः माझं रान मोजा नेता आणणारा कुत्र्या आता तुम्हाला कोणी सांगितलं रान मोजतोय म्हणून कोण म्हणलं गणाच मानला मी मागाशी फोन केला अहो मी रान मुस्तोय म्हणलं की मग कुणाचं पण ते विचारायचं ना बाळकांचं रानमोज हा, होतो आम्ही रामना दोघं जण आम्ही होतो ना तिथं माझ्या शेतीच्या अभ्यासानुसार बरं का सुभाषराव सातबारा माझ्या नावा असता तिथं रजिस्टर पुढे मी दुसऱ्याच्या नावावर करून दिली नसता रान दुसऱ्याचं होत आणि नाही रामभाऊ पण- तुम्हाला सांग का प्रत्येकाच ठिकाणी कालवा करत जाऊ नका सासूबाई किती तापले त्या ठोक्यातच खाली पाडला असता आहे माझे पण विचारायचंय मला अण्णांवर कशाला हात उचलला काय करायचंय? अण्णा तुम्ही बोला मला विचारायचंच आहे सीमाची आई थोडा त्यांचाही गैरसमज झालाय त्यांनी हात वगैरे काय उचलला नाही पण आकस्मित असे एवढे भडकलेले आम्हाला पण कळा ना आम्ही बाळासाहेबाचं रान मोजून आलो आणि मामी- त्यांनी भांडणच काढलं मामी तुम्ही अण्णा येडेला एखाद्या पोरगी द्याय पाहिजे ह्या दलिंद्राला दिले कुत्र्या टाकून टाकावे रे. अण्णा गावातले माझे विरोधक मला दरिद्री म्हणतील वेडा म्हणतील रागीट म्हणतील पण मी फार प्रेमळ आहे आणि त्या माझ्या आई आहेत मी त्यांचा जावं आहे त्या माझ्या सासू आहे मी त्यांचा पोरगा आहे असं आमचं ऋणानुबंध आहे चांडापणा करायची गरज नाही कोणी भाऊ पण मला कळलं बरं का लय तुमची स्वार्थी भावना आहे राव नुसतं मी रान मोजलं तर इतका संशय म्हणत माझ्या नाव कवा करायचं अर्गाना मी गेलो आपोआप होत आहे आणि हे बघा मी ह्या निमित्ताने तुम्हाला जाहीर आवाहन करतो सुभाषराव तुम्हाला पण महाराष्ट्रात अक्षरशः गाण्याच्या लग्नाची चर्चेचा विषय चाललाय गाणं हा माझा पुतण्या आहे त्याच्या करिअरच्या दृष्टीने मला बघायचंय त्याचं लग्न केव्हा करायचं माझं मी ठरवेन कधी बघणार कुठपर्यंत बघणार अहो, त्यांच्या घरातलं लग्न आहे काय तुमचं लग्न आहे बे. अरे माणूस त्या गाण्याचं करिअर पण होऊन देणार नाही आणि लग्न होऊन देणार नाही. सगळं होतंय भिकारी आहे. ए, भिकाऱ्या सगळं होतंय बाळ्या सगळं होतंय तू फक्त उराला वाळू लावू नका आणि तुम्ही अंग चोरू नका. अण्णा माझं बाप आहे मामी माझी आहे लावली नाही काय तुझ्या आई बापाला ना जिथं तुझा पाय घसरला मोडून टाकेल पाय ऐका बाळू. आणि का रे, मला मित्र आहे माझा तो ऐका रामभाऊ बाळासाहेबांनी प्रेमाने अण्णांना म्हणले की माझं रान मोजून द्या गणाला बरोबर घेतलं आम्हाला बरोबर घेतलं आणि फक्त फोनवर ही मिस्टेक झाली की बाबा रान मोजतोय तुम्हाला वाटलं की गाणा स्वतःच्याच रानाच्या वाटण्या करतोय सुभाषराव या माणसाचा गात्र असेल करत सुभाषराव पाटील मी गणा आमच्या वहिनी सरपंच पण आज अण्णांना त्रास सहन करावा लागला माझी मान खाली गेली या अख्ख्या गावाला सुधारलं मी या माणसाला सुधारू शकलो नाही मी मठ्ठ! बाळासाहेब अण्णांचं मन मोठं आहे अण्णा कधीही रागावणार नाहीत सासूबाई जरी रागावले असल्या तरी कुठल्याही पत्नीला राग येईल आपल्या माझ्या नवऱ्यावर नवऱ्याची किती इज्जत आहे माणसाला माहित आहे का या येड्याच्या बाजारात येऊन आम्ही फसलोय माझी पोरगी देऊन असं करा अजूनही वेळ गेली नाही अजून ज्ञान तिचं लग्न लावून द्या नाही, नाही, आईला समजतात आईला आई असं नाही करावं तुला लेखाची काळजी नाही व्हाय ग बरं का रामभाऊ खरं तर तुमची पण चूक होती अण्णा सकाळी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून तुमच्याकडे आलते ठीक आहे त्यांना जे काय बोलायचं बोलले ऐकून घेतलं पाहिजे रामभाऊ समोरच्या माणसाचं वरिष्ठांचा आदर्श पण केला पाहिजे वडीलधारे आहेत अण्णा मामी वडीलधारे आहेत त्या. तुम्ही त्यांना बोलताय आडवं तिडवं बोलताय हा मला वाटलं की गाण्याचं बाबा इथं काहीतरी चुकीचं धोरण यांचं चाललंय म्हणून मी बोललो आणि मामी जावाय म्हणजे मुलासारखं असतो ना कशाला एवढं तापताय द्या विषय सोडून भाऊ मला 2 चपल्या हल्ल्याला देचाल का आता असू बोलून द्या, बिनदेण्या गणा. देण्याच्या? हे गैरसमजून झाले सगळं
कधी पण असा गैरविचार करून कुटुंबावर अविश्वास दाखवू नका. असं होतं एक आणि दिसतं दुसरं. यातूनच आपल्याला काय जाणवलं, रागाच्या भरात त्यांनी कुठलाही विचार केला नाही, माझी किंमत ठेवली नाही, पाटलाची नाही, त्यांचा जीवलग मित्र आहे बाळासाहेब, पुतण्या जीवाचा जीवलग आहे त्यांचा. ह्या रागाच्या भरात झाले. रागाला आवर घालायला शिका, पूर्णपणे समजून घ्या कुठलीही गोष्ट. ठीक आहे, गैरसमज गेला का आता? मला कळून चुकलं. हो. एक वेळी परदेशातलं भांडण मिटवू शकतो, पण घरातला हा तंटा, हा प्रेमाचा तंटा झाला असं समजून हे तर इजू आपण हो, बरं, चला आता सगळ्याला- जेवण घ्या सगळ्यांनी. स्वयंपाक झालाय ना? झालंय, झालंय. मला चहा नको, आल्याचा चहा आहे का? आल्याचा चहा. जेवणच करून जा. जेवणच करायचं direct. आता रे, आता जाऊ वय. हो मग आणलं की गणाने जाऊन आणलं हो, सगळ्यांना. सगळे जेवण भावाचे माणसं आहेत, सगळे जेवण करून जा. जेवण.